जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक महत्त्वाची भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांकरिता गुड न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। कारण महाराष्ट्र राज्याचे नवीन निर्वाचित झालेले जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांनी नवीन काही आपल्या अधिकारी वर्गांना आदेश दिलेले आहेत आणि त्या आदेशांमुळे लवकरात लवकर जाहिरात आपल्याला पाहायला मिळू शकते। काय आहे सविस्तर माहिती त्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि त्याचा संबंध जे आहे आपल्या शिक्षक भरतीशी कशा प्रकारे असू शकतं, जे काही येणारी फेज 2 असेल किंवा तिसरी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी असेल त्याच्यावर या गोष्टींचा प्रभाव नेमका काय पडू शकतो त्याविषयी देखील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया आपण एक एक करून सर्व ती माहिती जी आपल्या सर्वांसाठी निश्चितपणाने जे आहे गुड न्यूज असू शकते। परंतु त्या सगळ्या गोष्टी पाहण्यापूर्वी आपण ज्या गोष्टीसाठी मागच्या कित्येक वर्षांपासून काम करतो आहोत ते म्हणजे शिक्षक भरतीची जाहिरात किंवा शिक्षक भरती हे आपली एकमेव फील्ड आहे। त्यासाठी जर आपण तयारी या ठिकाणी करत असाल तर तुमच्याकरिता जे आहे येत्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी आहे परफेक्ट अशा प्रकारची बॅच जी आहे मिशन टेस्ट बॅच 2.01 जी की नुकतीच जी आहे लॉन्च करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये डेली जे लाईव्ह लेक्चर्स आहेत ते सुरू झालेले आहेत। त्यामध्ये सर्व विषय जेवढे विषय आहेत आपल्याला टेट परीक्षेकरिता त्या सर्व विषयांचे नियमितपणाने लेक्चर्स, प्रत्येक विषयाकरिता 2-2 एक्सपर्ट असलेली मंडळी तुमच्याकरिता जे आहे रात्रंदिवस या ठिकाणी मेहनत घेत आहे, तुमचा अभ्यास स्वतःहून करून घेत आहे। त्यामध्ये तुम्हाला जे आहे पीडीएफच्या स्वरूपामधल्या नोट्स देखील प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत, ज्या की तुम्ही प्रिंट आउट देखील सहजपणाने करू शकता। विशेष म्हणजे मागच्या 2022 मध्ये यांच्या मार्फत जे आहे 1000+ उमेदवारांची शिक्षकपदी नियुक्ती करणारा हा महाराष्ट्रामधला एकमेव क्लास आहे। त्यामुळे आपल्याला जर आपली तयारी व्यवस्थितपणाने करून घ्यायची असेल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जर का स्वतःचा जिल्हा शिक्षक म्हणून निवडायचा असेल तर आपल्याला हाय स्कोर घ्यावा लागेल आणि हाय स्कोर घेण्याकरिता आपल्यासाठी गोल्डन चान्स या ठिकाणी आहे। कारण एक एक मंडळी जर का तुम्ही बघितली या ठिकाणी एक एक टीचरचं जर का या ठिकाणी पूर्ण रेकॉर्ड बघितलं, बॅकग्राऊंडचा रेकॉर्ड जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल की यांनी IBPS मध्ये जे आहे स्वतःहून देखील परीक्षा दिलेली आहेत आणि उत्तम असा स्कोर देखील केलेला आहे। त्यामुळे बिंदासपणाने जे आहे यांच्या सानिध्यामध्ये अभ्यासाला सुरुवात करा। त्याकरिता तुम्हाला प्ले स्टोर वरून मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि आज आता ताबडतोब या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करायची आहे। यांचं मार्गदर्शन तुमच्यासाठी निश्चितपणाने जे आहे मोलाचं ठरणार आहे। आता तुम्हाला दिसत आहे की आता जाहिरात येणार आहे। आता कोणत्या कोणत्या जाहिराती येतील, कशामुळे आपण या गोष्टी बोलत आहोत तर त्याच्या पाठीमागे जे आहे जेन्युइन काही कारणं आहेत। जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की शिक्षक भरती खोळंबली होती, रखडली होती। त्याच्या पाठीमागे मागील ज्या काही निवडणुका झाल्या, आताच निवडणूक झालेली आहे आणि या निवडणुकीचा निकाल लागला। निकाल लागल्याच्या नंतर जे काही बेरीज वजाबाकी झालेली आहे आमदार खासदारांची, त्याच्यानंतर जे आहे एक मुख्यमंत्री आपल्याला नव्याने लाभलेले आहेत आणि आपले जे देवेंद्र फडणवीस आहेत, देवेंद्र फडणवीस त्यांनी या ठिकाणी जे आहे दुसऱ्यांदा आपल्या करिअरमध्ये दुसऱ्यांदा या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या नंतर आपल्याला एक उमेदवार म्हणून एक जे आहे शिक्षक भरतीचा उमेदवार म्हणून बऱ्याच अपेक्षा होत्या की त्यांनी लवकरात लवकर जाहिरात देखील द्यायला पाहिजे। कारण मित्रांनो हे जे सरकार आहे फडणवीस सरकार म्हणूया त्यांना आपण, त्यांनी जे आहे पवित्र पोर्टल देखील सुरू केलं होतं, ज्याच्यावरती आपण आज हक्कानं आपला हक्क सांगतो आहे, ज्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो की पारदर्शी भरती या ठिकाणी त्याच्या मार्फत होणार आहे। तर ते यांच्याच कार्यकाळामध्ये आहे, त्याच्यामुळे आता ज्या काही जाहिराती आहेत त्या यांच्याच कार्यकाळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, लवकरात लवकर पाहायला मिळू शकतील असा आपल्याला अंदाज आहे। कारण काय आहे की या नवीन मुख्यमंत्र्यांनी आपलं एक छोटंसं टार्गेट ठेवलेलं आहे। आपल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मीटिंग घेऊन त्यांनी मिशन 100 अशा प्रकारचं एक टार्गेट त्यांना दिलेलं आहे आणि या टार्गेटमध्ये त्यांनी आपले जे काही अधीनस्थ असलेले अधिकारी आहेत हाय लेवलचे त्यांना काही आदेश दिलेले आहेत। आता ते आदेश नेमके काय आहे की ज्याच्या बळावर आपण सांगू शकतो की या ठिकाणी जे आहे जाहिरात येईल। बघा, राज्यामध्ये 1.5 लाख कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे, 1.5 लाख ॲट अ टाइम भरती केली जाणार आहे। आता साहजिक आहे 1.5 लाख काही शिक्षकांची भरती होणार नाही, परंतु इतर जे काही विभाग आहे त्या इतर विभागांच्या मध्ये आपली शिक्षक भरती देखील असणार आहे। त्याचं पाठीमागचं बघा, ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे की नवीन झालेले जे मुख्यमंत्री फडणवीस आहेत ते सध्या आपल्याला ऍक्शन मोडवर दिसत आहेत।
त्याचं कारण असं आहे की विधानसभा अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रधान सचिवांची बैठक घेतलेली आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण जे काही आदेश देणारे लोक आहेत नवीन जाहिरातीची, ते कोण देणार आहे? प्रधान सचिव. आपल्या आपल्या डिपार्टमेंटच्या प्रत्येक प्रधान सचिवांची बैठक घेत त्यांना महत्त्वाच्या काही सूचना दिलेल्या आहेत. त्यामध्ये येणारे जे काही 100 दिवस आहेत, आगामी नेक्स्ट 100 डेज, त्यांनी छोटे छोटे टार्गेट करून या ठिकाणी पुढे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला लक्षात असेल की नरेंद्र मोदी हे नव्याने पंतप्रधान झाल्याच्या नंतर त्यांनी देखील अशाच प्रकारचा एक कार्यक्रम आखला होता की पहिल्या 100 दिवसांचा, आणि त्यात 100 दिवसांमध्ये त्यांनी काही टार्गेट ठरवले होते. त्याच पद्धतीने फडणवीस सरकारने देखील 100 दिवसांचा एक चांगला क्रायटेरिया या ठिकाणी ठरवलेला आहे. त्यांनी सांगितले की 100 दिवसामध्ये राज्य शासनाचा कार्यक्रम तयार करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर राज्यामध्ये 1.5 लाख नोकर भरतीची प्रक्रिया राबवण्याच्या सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहेत. सर्व यंत्रणा या तांत्रिकदृष्ट्या सक्षम करून लोकांना कशा प्रकारे चांगली सेवा देता येईल याचा विचार करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. म्हणजे जी काही यंत्रणा आहे तांत्रिक दृष्टिकोनातून ती रेडी ठेवा. म्हणजे आपल्या ज्या काही परीक्षा होणार आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने मॅक्झिमम होणार आहे, त्याच्यामुळे ती जी यंत्रणा आहे ती हाय लेवलची ठेवा, त्याच्यावरती कुणीही बोट उचललं नाही पाहिजे, असं माननीय जे मुख्यमंत्री महोदय आहेत त्यांनी आदेश दिलेले आहेत. आता हा मुद्दा आहे आपल्यासाठी महत्वाचा. मुख्यमंत्र्यांनी ना जे काही आदेश दिलेत, ज्या मुद्द्याला धरून या ठिकाणी आदेश दिलेले आहेत ते मुद्दे बघा काय आहे. पहिला मुद्दा या ठिकाणी आहे की प्रत्येक विभागांनी 100 दिवसांचा कार्यक्रम ठरवावा. मग त्यामध्ये आपलं शिक्षण विभाग देखील आलंय. शिक्षण विभागाने पुढच्या 100 दिवसामध्ये आपल्याला नेमकं काय काय हवं आहे ते शिक्षण जे सचिव आहेत त्या शिक्षण सचिवांनी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसमोर सादर करावं. मला एवढी शिक्षकांची पदं हवी, एवढी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं हवी, किंवा जो इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतोय की ज्या काही साधन सुविधा आहेत मला त्या हव्या आहेत, त्या त्यांनी पुढच्या 100 दिवसांमध्ये त्यांना काय काय लागतं ते मागून घ्यावं. ते तर आपल्या याच्यामधला मुद्दा नाहीये, परंतु आपल्यासाठी महत्वाचा असलेला हा स्टार असलेला मुद्दा आहे 1.5 लाख नवीन कर्मचारी भरतीचे आदेश दिलेले आहेत. मग शिक्षण विभागाला किती शिक्षकांची आवश्यकता आहे येत्या 100 दिवसांमध्ये ते देखील त्यांनी या ठिकाणी सचिवांना विचारलेलं आहे. मग यांच्या मार्फत जे आहे संपूर्ण डेटा मागून घेतला जाईल की कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती जागांची आवश्यकता आहे ते मुख्यमंत्री महोदयांसमोर या ठिकाणी सादर केला जाईल, आणि त्याच्यावर तात्काळ जे आहे कारवाई करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने, आणि त्याच्यानंतर जो काही संबंधित डिपार्टमेंट आहे जसं आपण शिक्षण विभाग बोलूया, शिक्षण विभाग म्हणा, ग्रामविकास विभाग आणि अर्थ विभाग, हे 3 विभाग आपल्यासाठी महत्त्वाचे असतात मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याच्या नंतर. मग त्या विभागाच्या मार्फत जे आहे पुढची जी काही भरती आहे ती आपल्यासाठी पाहायला मिळू शकते. निश्चितपणाने हा एक चांगला उपक्रम आहे. बाकीच्या गोष्टी तर आहेत, त्यांनी आपले सरकार पोर्टल वगैरे, या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या नाही. आपण फक्त पाहतो आहे शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये. आता बघा, समजा आता त्या पद्धतीने कार्यक्रम आखला गेला असेल तर मग त्याचा फायदा आपल्याला आहे का? मग आपल्याला फायदा आहे तर मग नेमकी जे फेज 2 आहे त्याची कारवाईचा आदेश दिला जाईल का? येस, का बरं नाही? बघा, फेज 2 साठी हा जो 100 दिवसांचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्याची आवश्यकता नाही, कारण फेज 2 करिता ऑलरेडी जो मंत्रालय आदेश आहे, मंत्रालयाचा जो आदेश आहे तो आलेला आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांची आता गरज आहे का आपल्याला फेज 2 करिता? सांगतोय फेज 2 करिता त्याची गरज नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यावरती जे आहे फेज 2 च्या नंतर जे आहे आयुक्त कार्यालयाचं जे पत्र आहे तेही ऑलरेडी निर्गमित झालेलं आहे. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला काही नवीन करण्याची आवश्यकता आहे का? तर त्यासाठी देखील नव्याने काही करण्याची आवश्यकता नाही. परंतु एक शोकांतिका सध्याच्या घडीला आपल्याला आहे, ती म्हणजे काय आहे की शिक्षण आयुक्त कार्यालयाचं जे पत्र आदर्श आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी निर्गमित झालं होतं त्याच्यावर पाहिजे त्या प्रमाणावरती अजूनही कारवाई झालेली नाही. त्यामुळे किमान आपल्याला प्रोफाईल अपडेटची संधी तरी आतापर्यंत मिळून जायला पाहिजे होती, परंतु अनफॉर्च्युनेटली ती मिळालेली नाहीये. मग यासाठी आपल्याला थोडंसं या ठिकाणी ऍक्टिव्ह मोडवर येणं आवश्यक आहे. ठीक आहे. मुख्यमंत्री जो काही आपले कार्यक्रम आयोजित करत आहेत पुढच्या 100 दिवसांचे, त्याच्यामध्ये पुढची भरती असू शकते किंवा जास्तीत जास्त जे आहे जो कंत्राटी भरती आहे, कंत्राटी भरती, तो कंत्राटी भरती करतील ते. कारण काय आहे, तोपर्यंत जर का समजा टेटची परीक्षा होऊ शकली नाही, ठीक आहे, तर तोपर्यंत त्यांना पर्यायी योजना म्हणून जे आहे कंत्राटी भरती या ठिकाणी त्यांना साथ देऊ शकते. परंतु या गोष्टीसाठी जे आहे मंत्रालयाची परवानगीची आवश्यकता नाही. आपल्याला आज आता ताबडतोब या ठिकाणी प्रोफाईल अपडेटची तरी संधी मिळायला पाहिजे. त्याकरिता आपल्याला योग्य त्या उमेदवारांच्या पाठीमागे उभं राहून योग्य त्या दिशेने पाठपुरावा करणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा या गोष्टीसाठी आणखी किती विलंब लागेल ते सांगता येत नाहीये. आणि दुसरा महत्वाचा एक प्रश्न या ठिकाणी गंभीर प्रश्न आहे समायोजनाचा. आता समायोजन कोणाचं? ज्या उमेदवारांचं रयत शिक्षण संस्थेमध्ये या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आणि अजूनही त्या उमेदवारांना कोठेही या ठिकाणी जे आहे जॉईनिंग लेटर मिळू शकलेलं नाही, रयतमध्ये नाही आणि इतर संस्थांमध्ये देखील नाही, त्या उमेदवारांच्या समायोजनाचा प्रश्न अत्यंत जास्त महत्वाचा आहे. त्यामुळे
तो एक महत्त्वाचा गंभीर प्रश्न या ठिकाणी आयुक्त कार्यालयासमोर आहे। त्यामुळे आपण त्यांना विनंती करणं की आपण लवकरात लवकर या ठिकाणी हा प्रश्न मार्गी लावा। कारण काय आहे, येणाऱ्या काही दिवसांमध्ये नाही परंतु 1 ते 2 महिन्यांमध्ये पुन्हा एकदा नव्याने आचारसंहिता लागू शकते। कारण ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या निवडणुका बाकी आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था, कारण यांच्या देखील जे आहे निवडणुका बऱ्याच वर्षापासून पेंडिंग आहेत। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आदर्श आचारसंहितेच्या पूर्वी ही आपली फेज 2 ची जी संपूर्ण कारवाई आहे ती पूर्ण झालेली असायला पाहिजे। अन्यथा जे आहे त्यामध्ये जर काही भरती अडकली तर मग फार गंभीर प्रश्न या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर निर्माण झालेले असतील। त्यामुळे जरी मुख्यमंत्र्यांनी ऍक्टिव्ह मोडवर येऊन जे आहे 100 दिवसांचा कार्यक्रम आखला असेल तरी देखील आपण त्यांची का भेट घेणं होत नाही, त्यांची भेट घेऊन का होत नाही, परंतु हा जो महत्त्वाचा टप्पा आहे आपला फेज 2 चा तो या ठिकाणी पार पाडायला लावणं अत्यंत आवश्यक आहे। बाकी राहिली गोष्ट पुढच्या गोष्टींची, तर ती गोष्ट म्हणजे काय आहे, टेट 3 मुख्यमंत्र्यांची गरज आपल्याला लागेल टेट तिसरी टेट घेण्याकरिता। मग यामध्ये जे आहे काही दिवसाच्या नंतर आपण या ठिकाणी एक्सपेक्ट करतो आहोत की जानेवारी महिन्यामध्ये जे आहे आपल्याला टेटची या ठिकाणी नोटिफिकेशन येऊ शकते। ठीक आहे, टेटची नोटिफिकेशन आपल्याला येऊ शकते कारण त्या पद्धतीने ॲफिडेव्हिट शासन दरबारी या ठिकाणी शासनानं कोर्टामध्ये या ठिकाणी सादर केलेलं आहे। जर जानेवारीला या ठिकाणी जर का टेटची नोटिफिकेशन आली तर मग एक्झाम आपल्याला अपेक्षित आहे की फेब्रुवारीमध्ये होईल आणि फेब्रुवारीमध्ये जर एक्झाम आली तर मग आपली तयारी त्याकरिता आहे का परफेक्ट हे आपल्याला विचारावं लागेल। कारण त्याच्या पूर्वी फेज 2 होणं अपेक्षित आहे आणि ते होऊन जाईल अशी आपल्याला अपेक्षा देखील आहे। जर आपला अभ्यास नसेल तर मग तुमच्या समोर आहे हे एक्सपर्ट टीम, या एक्सपर्ट टीमच्या सानिध्यामध्ये राहून दररोज जे आहे न चुकता तुम्ही तुमच्या परीने अभ्यास करा। मला खात्री आहे की यांच्या सानिध्यामध्ये जर का तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तर निश्चितपणाने तुम्हाला हवे तेवढे मार्क्स मिळतील आणि जो काही आपले नवीन मुख्यमंत्री नवीन जो काही आदेश देतील नवीन शिक्षक भरतीचा त्या भरतीमध्ये तुम्ही आपल्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये हक्काच्या नोकरीवर राहाल। कारण आपल्याला त्याकरिता जास्तीत जास्त मार्क घ्यावे लागतील आणि जास्त मार्क आपल्याला तेव्हाच मिळू शकतील जेव्हा आपली तयारी इतरांपेक्षा काही दिवस अगोदर असेल। त्याच्यामुळे अजून जरी नोटिफिकेशनला थोडासा कालावधी बाकी असेल तरी देखील आपण आता ताबडतोब जे आहे अभ्यासाला सुरुवात करा। एक्झाम कधीही हो आपण आपल्या परीने या ठिकाणी रेडी असायला पाहिजे। त्यामुळे अभ्यासाला सुरुवात करण्याकरिता प्ले स्टोर वरून तुम्ही डाउनलोड करा मास्टर टीचर हे ऍप आणि आता ताबडतोब यांच्या सानिध्यामध्ये अभ्यासाला सुरुवात करा। यांना अगोदर तुम्ही आजमावून बघा, आपल्या चॅनलवरती जे आहे युट्यूबच्या चॅनलवर यांचे बरेचसे डेमो लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील। तुम्हा सर्वांना जे आहे यांच्या सानिध्यामध्ये अभ्यास करण्याकरिता खूप साऱ्या शुभेच्छा।